तर विषय असा होता की नाही, आज आहे शनिवार आणि मी करतोय उपवास. आता उपवास आहे म्हणल्यावर चहा प्यायला जायला लागतंय. चहा पिऊन आलो आणि कॉलेजची वाट धरली आणि आज कॉलेजमध्ये फंक्शन होतं गुरुपौर्णिमेचं. आता तुम्ही म्हणणार गुरुपौर्णिमा झाली, तर असा विषय होता की नाही, गुरुपौर्णिमे दिवशी पोरं नव्हती कोण, म्हणून फंक्शन पुढे ढकललं. मग काय जाऊन म्हणलो जरा बघूया कसं कसं. जाऊन बघते तर काय सगळीकडे रांगोळ्या बिंगोळ्या काढलेल्या, पार वऱ्यांड्यातनं आणि ह्याच्यातनं सगळ्या रांगोळ्याच काढलेल्या. जाऊन बसलो आणि कार्यक्रम चालू झाला 3:30ला. कार्यक्रम वेळालाच 5 वाजले आणि मग काय 5ला म्हणलो आता जाऊया. मग काय जाऊन बघतोय तर काय इष्टी चुकलेली. नंतर चौकीवाडीची इष्टी गावली आणि मग त्यातनं गेलो. इष्टी निघायला 6 वाजले आणि बालिंग घेऊन पुढे गेलो. आता पावसाचं वातावरण झालं तर कळ्यात उतारलो आणि कळ्यातनं गेलो गावात. आणि गावात गेल्यावर कळालं की गाडीचा टायर पंक्चर झालता. आता काम आहे म्हणल्यावर करायला पाहिजे, नाही म्हणून चालतंय. दुसरा टायर काढला गाडीतला. पंक्चर झालेला टायर होता आणि तो काढायचा म्हणल्यावर आता त्याला जॅक लावायला पाहिजे. मग जॅक होता तो आवळून घेतला, जॅक लावला आणि मग नट काढून घेतली टायरची आणि टायर काढला. टायरचा असा चेप कसा पडलाय. मग काय टायर काढून घेतला आणि तो टायर बघायला लागलो तर मोळा घुसलेला त्यात म्हणून पंक्चर झालं. दुसरा टायर घातला. मग काय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.